नमस्कार मी गिरीश. आदिरंगचे अनोखे रंग या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षासोबतच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक वेगळा कार्यक्रम. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि मुंबईतील पु ल देशपांडे कला अकादमी आयोजित आदिरंग महोत्सवानं यंदाही आपलं वेगळेपण जपलंय. देशभरातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी तालबद्ध लयबद्ध नृत्यविष्कार सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. कधी नृत्यातून तर कधी थरारक कसरती करत दर्दी रसिकांना खिळून ठेवलं. चला तर पाहूयात यंदाच्या आदिरंगमधील असेच काही अनोखे नृत्यविष्कार.
सबरी मामा से तब जाने जानो रंगला तब रे सबरी मामा से तब जाने जानो रंगला तब रे जुलनी मांझूल रे हो रे जुलनी मांझूल रे हो रे ने बनाओ कारी का खाना चूड़ी को ने बनावे गजानो ये जुलनी मांझूल रे हो रे आदिरंग महोत्सवात भारतीय कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम एका प्रदर्शनातून पाहायला मिळाला। प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगणारे हे प्रदर्शन मुंबईकरांना विशेष भावलं आणि हो, याच प्रदर्शनात खास सेल्फी पॉइंट विशेष आकर्षणाचा केंद्र बनला होता। पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरी यांनी घेतलेला हा आढावा। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या आदिरंग फेस्टिवलमध्ये आपण नृत्याची मेजवानी नेहमीच बघत असतो। वेगवेगळ्या राज्यातले जे आदिवासी कलाकार आहेत विशेषतः ग्रामीण भागातून आलेले असतात आणि त्यांचं जे नृत्यातलं जे कसब आहे ते इथे स्टेजवर बघताना इथले जे उपस्थित प्रेक्षक आहेत ते हरकून जातात। मात्र यंदाच्या आदिरंग महोत्सवामध्ये आपण बघू शकतो की आणखीन एक जी मेजवानी आहे इथे उपस्थिती लावणाऱ्या प्रत्येक दर्दी रसिकांसाठी की वेगवेगळ्या राज्याची संस्कृती म्हणूया की आपण इथे महाराष्ट्रापासून सुरुवात करूया की इथे आपल्याला पखवाज दिसतो आहे। महाराष्ट्राची काय काय वैशिष्ट्य आहेत, ढोल दिसतो आहे, कारण हीच संस्कृती आहे। प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचं वेगवेगळं वैशिष्ट्य आपल्याला नेहमीच बघायला मिळतं आणि
हीच संस्कृती या प्रदर्शनातनं जपलेली आपल्याला दिसते आहे. या सगळ्याविषयी, कारण हे जे प्रदर्शन आहे, आपल्याला पालखी दिसते आहे, पखवाज दिसतो आहे, वेगवेगळ्या राज्यांचे पोशाख आपल्याला इथे विशेषतः दिसत आहेत आणि म्हणूनच मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे. काय नेमकं वैशिष्ट्य आहे यामागचं? खूप खूप स्वागत आहे रेणुका. कसा रिस्पॉन्स मिळतो की एक मुंबईमध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन मी बघतोय की ते वेगवेगळे जे प्रेक्षक येत आहेत, नृत्यानंतर इकडचा एक आस्वाद वेगळा घेत आहेत, जो तो ट्रायल घेतोय वेगवेगळ्या ड्रेसेसची. ॲक्च्युली दरवेळेस हा ॲक्च्युली चौथं वर्ष आहे हे. आणि मुंबईकर तर तुम्हाला माहीत आहे की जी गोष्ट चांगली असेल त्यालाच चांगला रिस्पॉन्स देता. त्यावेळेस आम्ही आमच्या आर्ट गॅलरीचं एक वैशिष्ट्य ठेवलेलं आहे की मुंबईकरांना एक मेजवानी अजून एक अशी आहे की एक सेल्फी पॉईंट ठेवला. दरवेळेस काय होते की सगळे डान्सर्सला बघून त्यांना वाटते की आपणही हा पेहराव एकदा घालायला मिळाला तर, आपण ही ज्वेलरी घातली तर. यावेळेस मुद्दामून आम्ही एक पोशाख ठेवलेला आहे तो की जो घालून सेल्फी तुम्ही एन्जॉय करा आणि फेसबुक तुमचा DP चांगला फुलवा म्हणून. प्रदर्शनात या वस्तू ज्या मांडलेल्या आहेत अतिशय छान पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि प्रत्येक या भागातलं वैशिष्ट्य आपल्याला या वस्तूंमधनं दिसून येतं. आणि हे प्रदर्शन बघताना आम्हाला खूपच आनंद झाला. आणि हा जो डान्स वगैरे आम्ही बघितला त्यातले त्यांच्या ज्या खुबी शैली आणि प्रत्येक विविध भागातनं हे जे लोक आलेत आणि त्यांनी त्यांच्या ज्या कला दाखवल्यात त्या कलेतनं त्यांच्या संस्कृतीचं आणि आपल्या पूर्वापार जतन केलेल्या या संस्कृतीचं आपल्याला प्रदर्शन इथे बघायला मिळालेलं आहे. आणि बघून खूपच आनंद झाला. आणि आमचे 2-2.5 तास कसे गेले आम्ही कार्यक्रम बघण्यात आम्हाला कळले नाही. खूपच मजा आली, छान वाटलं. आणि असं नॉलेजही वाढल्यासारखं वाटते. आणि आपण या संस्कृतीमध्ये वाढलो, आपणही याच्यात ही संस्कृती जतन करावी असं मला जरूर वाटतं, सांगावं असं वाटतं. नक्की. तुला सगळ्यात जास्त काय आवडलं इथे? कडचं वेगळेपण की त्यांच्या कॉस्ट्यूममध्ये निसर्गाचा भाग त्यांनी नंतर त्यांनी त्या माळामध्ये अस्वलाचं नख वापरलेलं आहे आणि शंखही वापरलेले आहेत. असं या संस्कृतीमध्ये आपण जर बघाल तर त्यांनी प्रत्येक त्यांचे जे पोशाख आहेत, त्यांचे दागिने आहेत, या सगळ्यामध्ये जे त्या प्रदेशात जे अवेलेबल आहे, रेडीली अवेलेबल आहे, जे निसर्गाकडनं त्यांनी घेतलेले आहे. म्हणजे आपण जे निसर्गाचं कमीत कमी नुकसान करून जे काय आपल्याला मिळतं त्या निसर्गातनं, त्यातनं त्यांनी हे तयार केलेल्या कला संस्कृती ज्या वस्तू आहेत त्यातनं निश्चितच आपलं कल्चर हे खूपच रिच आहे आणि ते डेव्हलप होत जाईल असं मला वाटते. कधीच संपुष्टात येणार नाही. नक्की. तर आपण जी इथे पालखी बघतो आहोत की ही पालखी नेहमी खांद्यावर नेली जाते. पालखी एका भागातून दुसरीकडे नेताना आपण नेहमी बघतो की खांदे मजबूत असावे लागतात. हीच आपली जी परंपरा आहे भारतीय संस्कृतीची, नृत्याची असेल, वेगवेगळ्या राज्यांची असेल, भारताची संस्कृती एकाच ठिकाणी एकाच छत्राखाली आपल्याला इथे दिसते आहे. मात्र आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि हेच वेगळेपण इथे आपल्याला प्रत्येक जो रसिक इथे हजेरी लावताना दिसतो आहे, हीच परंपरा याही पुढे जपली जावी म्हणून अशीच भावना व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश प्रशांत नानाजपुरे, झी मीडिया, मुंबई. आदिरंग महोत्सवामुळे देशभरातील आदिवासी कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न असल्याचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्राध्यापक वामन केंद्रेंनी म्हटलंय. महोत्सवाच्या समारोपाला बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं खास हजेरी लावली. NSDचे आपण विद्यार्थी असल्याचा करिअरमध्ये खूपच फायदा झाल्याचं सांगत अशा कलाकारांमुळेच आपल्याला आजही काम करायला ऊर्जा मिळते असं नवाजुद्दीननी म्हटलं. मुझे तो बहुत अच्छा लगा और थैंक्स टू वामन सर, मेरे सर हैं, गुरु रहे हैं मेरे. और उस वक्त पे जब हम लोग आए थे 95 में तो सर ने इसी तरह का एक फेस्टिवल कराया था. उसमें परफॉर्मेंस के लिए हम लोगों ने बहुत कुछ सीखा था और उसी का एक्सटेंशन ये है जो 4 साल से करा रहे हैं वामन सर. और मैं तो उम्मीद करता हूँ कि आदिरंग फेस्टिवल ऐसे ही फलता रहे, आगे बढ़ता रहे. और उसके पीछे जो बहुत बड़ा हाथ है वो हमारे सर का है, वामन सर का है. और बहुत एफर्ट है उनका, कई सालों का एफर्ट है. जो आज हम लोग जो फोक फॉर्म्स हैं, जो ट्राइबल फॉर्म्स हैं जो लुप्त हो रही हैं, उनको फिर से ज़िंदा रखने की एक कोशिश की जा रही है. उसके लिए सर को ही बहुत बहुत धन्यवाद. आदिवासी कला ज्या आहेत त्या उद्याच्या भारतीय कलेचा पाया होऊ शकतील का, अशा पद्धतीचा एक देशातले विद्वान, या विषयातले विद्वान जे काम करतायत कलावंतांबरोबर, आदिवासी कलावंताबरोबर, त्यांच्या जगण्याबद्दल, त्यांच्या भोवतीच्या निसर्गाबद्दल अशी सगळी मंडळी एकत्र आणून एक मोठा राष्ट्रीय कार्यक्रम इथे आपल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आयोजित केलेला आहे. एका मंचावरती संपूर्ण भारत देश
बघायला मिळणं आणि तोही इतक्या विविध रंगी, विविध ढंगी आणि विविध चलनाचा, विविध संगीत वाद्यांचा असा एक मला वाटतं अविस्मरणीय अनुभव आम्ही ह्या मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचा पुन्हा प्रयत्न करतो आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही प्रशिक्षण संस्था आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना, बाहेरच्या विद्यार्थ्यांना, दर्शकांना त्याचं एक कला शिक्षण आहे एका पद्धतीचं, की भारत देश समजून घेणं हे फार आवश्यक आहे. किंवा भारत देशाची संस्कृती नुसती महान आहे असं म्हणून आपल्या घरात झोपी जाणं हे काही खरं नाही. ती महान का आहे, कशी आहे हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. उद्याच्या भारताचं, संस्कृतीचं जर आपल्याला स्वप्न बघायचं असेल तर आदिवासी कलांना वगळून ते आपल्याला बघता येणार नाही. आणि म्हणून हा एक प्रयत्न आहे की लोककला जशा आहेत, भारत शास्त्रीय कला जशा आहेत, आधुनिक कला जशा आहेत, नाटक आहे, संगीत आहे, नृत्य आहे, म्हणजे अगदी आपण पाश्चिमात्यापर्यंत जेव्हा बघतो आणि आपल्याला मिश्र किंवा फ्युजनपर्यंत पोचलेलो आहोत तर त्याच्याहीपेक्षा अधिक सकस आणि अधिक जोरदार तुम्ही आता शेवटच्या दिवशी काल पाहिलं असेल की प्रत्येक खुर्चीतला माणूस नाचायला लागतो. ही जर त्याची ताकद आहे तर मग आपल्याला रॉक बँडची काय गरज आहे. मला असं वाटतं की हाच त्याचा ही ताकद आहे आणि त्याची ऊर्जा आहे आणि ती लोकांसमोर मांडणं हे आमचं काम आहे आणि ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीनं करत आहे. आदिरंगचे अनोखे रंग तुम्हाला नक्कीच भावले असतील. आदिरंग महोत्सवातील हे सफरमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.